नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विके शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आपण पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी केंद्र राज्य संबंध आणि तामिळनाडू सरकार याविषयीची संबंध जी काही सखोल चर्चा आहे ती घेऊन आणली होती. आणि त्या व्हिडिओमध्ये मी याचाही उल्लेख केला होता की सर्वोच्च न्यायालयाने जो काही 8 एप्रिल 2025 रोजी निर्णय दिलेला आहे, तर त्या निर्णयामध्ये कलम 200 आणि कलम 201 जे भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद आहे, तर अशा या भारतीय राज्यघटनेतील कलम 200 आणि कलम 201 विषयी हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो काय तो महत्त्वपूर्ण ठरला होता. आणि विशेषतः तामिळनाडूच्या राज्यपालाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा जो काही निर्णय आहे तो महत्त्वपूर्ण ठरला होता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण या ठिकाणी या घटनेचं कलम 200 आणि कलम 201 आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या अनुषंगाने थोडंसं पुन्हा आणखीन प्रकाश टाकणार आहोत, कारण की मागच्या व्हिडिओशी या व्हिडिओचा संबंध आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी केंद्र राज्य संबंधावर अधिकाधिक भर दिला होता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र राज्य संबंध कसे तामिळनाडूच्या बाबतीत विचार घेतले जाऊ शकतात याचा आढावा जो काही तो आपण घेतला होता. एवढंच नव्हे तर इतर घटक राज्यांच्या पातळीवर सुद्धा केंद्र राज्य संबंधाचा परिणाम कसा होऊ शकतो याचाही आढावा आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला होता. मात्र या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने नेमका निर्णय काय दिलेला आहे कलम 200 आणि कलम 201 च्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेच्या स्तरावर याचा आपण या ठिकाणी उलगडा करूया. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी एक जो काही दिशानिर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाने जे आता ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे, तर त्यावरही विस्तृत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण या ठिकाणी या तामिळनाडू सरकारच्या बाबत किंवा तामिळनाडूच्या राज्यपालाच्या बाबतीत जो काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे त्या निर्णयाची भारतीय राज्यघटनेच्या कलम 200 आणि 201 च्या दृष्टिकोनातून जी काही चर्चा आहे ती घडून आणणार आहोत. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेचं कलम 200 आणि कलम 201 या दोन्ही कलमांचा संबंध जो काय आहे तो राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोन्ही पदाशी जोडता येऊ शकतो. कशा पद्धतीने जोडता येऊ शकतो, त्यामधल्या नेमक्या तरतुदी काय आहेत आणि अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यामुळे नेमका कोणता परिणाम राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या अधिकार कक्षेवर झालेला आहे याचाही आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर त्यामुळे राज्यपालाच्या बाबतीत असणारी कलम 200 ची तरतूद आणि राष्ट्रपतीच्या बाबतीत कलम 201 मधली असली तरतूद, तर या दोन्ही तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयाच्या तामिळनाडूशी संबंधित या निर्णयामुळे काय परिणाम झालेला आहे, काय प्रभाव पडलेला आहे याचा संबंध आढावा जो काय तो आपण या व्हिडिओच्या मधून घेणार आहोत आणि अगदी थोडक्यात ही संबंध जी काही बाब आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी या व्हिडिओचं जे टायटल किंवा शीर्षक जे काय आहे ते मी त्याच अनुषंगाने दिलेलं आहे की भारतीय राज्यघटनेचं कलम 200 आणि कलम 201 आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की भारतीय घटनेच्या कलम 200 आणि 201 दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने जो काही तामिळनाडूच्या राज्यपालाचा निर्णय दिलेला आहे तो निर्णय पाहत असताना आपण एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की भारतीय संविधानातील कलम 200 आणि कलम 201 की जे राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या विधेयकांवरील अधिकाराशी संबंधित आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हेही लक्षात आलं पाहिजे जेव्हा आपण या तामिळनाडूशी संबंधित निर्णयाचा विचार करतो तेव्हा भारतीय राज्यघटनेचं कलम 200 आणि कलम 201 नेमकं काय आहे, भारतीय संविधानामध्ये त्याचं महत्त्व काय आहे, भारतीय संविधानामध्ये त्याची आवश्यकता काय आहे, या सर्व अर्थाने सुद्धा इथं विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी पहिल्यांदाच इथं उल्लेख केलेला आहे की भारतीय संविधानातील कलम 200 आणि कलम 201 हे राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या विधेयकावरील अधिकाराशी संबंधित असतात. म्हणजे एक प्रकारे विधेयकावरील राज्यपालासंबंधीचे अधिकार काय आहेत आणि विधेयकावरील राष्ट्रपती संबंधीचे अधिकार काय आहेत या दृष्टिकोनातून या ठिकाणी कलम 200 आणि 201 चा संबंध जो काय तो स्पष्ट करता येतो. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की राष्ट्रपतींना संसदेने मंजूर केलेली विधेयकं मंजूर करण्याचा अधिकार आहे, त्यावर सही करण्याविषयीचा अधिकार आहे तो तर आहेच आहे, पण आपल्याकडे कलम 201 च्या माध्यमातून राज्य विधिमंडळाने जी काही विधेयकं मंजूर केलेली असतात तर त्या राज्य विधिमंडळाच्या विधेयकांना जर राष्ट्रपतीकडे विचारात राखून ठेवलेलं असेल तर त्या बाबतीत सुद्धा राष्ट्रपतींना असणारा अधिकार याचा संदर्भ कलम 201 मध्ये पाहायला मिळतो. तर त्यामुळे भारतीय संविधानातील कलम 200 आणि कलम 201 हे राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या राज्य विधिमंडळाच्या विधेयकांवरील अधिकाराशी संबंधित आहेत असं म्हटलं तरी चालेल. दुसरी गोष्ट काय, तर या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या राज्यपालांच्या दृष्टीने किंवा तामिळनाडूच्या राज्यपालांच्या बाबत दिलेला अलीकडचाच म्हणजे 8 एप्रिल 2025 हा जो काही निर्णय आहे तो महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. आणि हा निर्णय का महत्त्वपूर्ण ठरलेला आहे याचाच उलगडा याचीच या ठिकाणी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे. तर त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की भारतीय संविधानातील कलम 200 नेमकं काय आहे, कलम 200 मधल्या तरतुदी काय आहेत. कारण की जोपर्यंत आपल्याला कलम 200 आणि कलम 201 मधल्या संविधानातल्या तरतुदी समजणार नाहीत तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत नेमका काय निर्णय दिलेला आहे हे आपल्याला योग्य पद्धतीने समजू शकणार नाही. तर त्यामुळे कलम 200 बाबतच्या जे काही तरतुदी आहेत त्याच्यावर पहिल्यांदा आपण प्रकाश टाकूया. तर कलम 200 नुसार संविधानामध्ये असं नमूद केलेलं आहे की जेव्हा राज्य विधिमंडळाने पारित केलेले एखादे विधेयक राज्यपालांसमोर सादर केले जाते तेव्हा राज्यपालांकडे खालील पर्याय असतात. जे संविधानामध्ये कलम 200 नुसार जी काही तरतूद केलेली आहे ती काय आहे की कलम 200 नुसार जेव्हा राज्य विधिमंडळाने पारित केलेले
एखादं विधेयक राज्यपालांसमोर सादर केले जाते तेव्हा राज्यपालांकडे कोणते पर्याय असतात, तर खालील पर्याय असतात. एक म्हणजे विधेयकाला संमती देणे, अनुमती देणे, किंवा विधेयकाची संमती रोखणे, संबंधित विधेयकाबाबतची संमती रोखणे किंवा अनुमती रोखणे. विधेयक राष्ट्रपती यांच्या विचारार्थ राखून ठेवणे, विधेयक जे काय आहे ते राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवणे. मग आता पहा की इथं 2 वेळा मी किंवा या शब्दाचा उल्लेख केलेला आहे की राष्ट्रपतींकडे जे काही राज्यपालांकडे जे काही वेगळ्या प्रकारचे पर्याय असतात, तर त्या पर्यायामध्ये पहिला पर्याय कोणता आहे, तर विधेयकाला संमती देणे. जे विधेयक राज्य विधिमंडळाने मंजूर केलेलं आहे, राज्य विधिमंडळाने संमत केलेलं आहे, अशा विधेयकाला राज्यपाल संमती देऊ शकतात किंवा संमती रोखू शकतात, अनुमती रोखू शकतात, किंवा विधेयक राष्ट्रपती यांच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. म्हणजे विधेयक जे राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक आहे ते राष्ट्रपती यांच्या विचारात ते राखून ठेवू शकतात. या अर्थाने या ठिकाणी याचा संदर्भ जो काय तो तिसऱ्या स्थानी दिलेला आहे. आणि शिवाय चौथा जो पर्याय आहे तो काय, की विधेयक धनविधेयक वगळता, म्हणजे संबंधित विधेयक जर धनविधेयक नसेल किंवा धनविधेयक वगळता पुनर्विचारासाठी विधिमंडळाकडे परत पाठविणे. म्हणजे संबंधित विधेयक हे राज्य विधिमंडळाकडे फेरविचारासाठी पाठवणं हाही पर्याय या ठिकाणी राज्यपालांना विचार घेता येऊ शकतो. त्यामुळे विधेयक जर धनविधेयक नसेल किंवा धनविधेयक वगळता पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत राज्यपाल पाठवू शकतात, हाही अधिकार त्यांच्याकडे असतो. तर त्यामुळे या 4 प्रकारच्या पर्यायांचा विचार राज्यपाल कलम 200 नुसार या ठिकाणी करू शकतात, जेव्हा एखादं विधेयक राज्य विधिमंडळाकडून मंजूर करून राज्यपालांकडे आलेलं असेल तेव्हा. या कलमात विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कोणतीही स्पष्ट वेळ मर्यादा नमूद नाही. म्हणजे घटनेमध्ये, संविधानामध्ये राज्य विधिमंडळाने मंजूर केलेलं जे विधेयक की जे राज्यपालाकडे मंजुरीसाठी येतं, सहीसाठी येतं, तर संबंधित विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कोणतीही स्पष्ट अशी वेळेची मर्यादा घटनेत नमूद नाहीये, की ज्यामुळे राज्यपालांना विधेयक अनिश्चित काळासाठी रोखता येऊ शकतात. हे विवादाचे कारण ठरलेले आहे. म्हणजे संबंधित सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे 8 एप्रिल 2025चा, तर त्याचं तात्कालिक कारण किंवा मुख्य कारण जर कोणतं असेल तर ते हेच आहे की राज्यपालाने, जे काही तामिळनाडूचे राज्यपाल RN रवी आहेत, तर त्यांनी या ठिकाणी जे काही तामिळनाडू सरकारने मंजूर केलेली विधेयकं होती किंवा तामिळनाडू विधानसभेने मंजूर केलेली जी विधेयकं होती ती बराच काळ या ठिकाणी मंजूर न करता तशीच या ठिकाणी ती रोखून ठेवली. आणि परिणामी राज्यपालांना विधेयक अनिश्चित काळासाठी रोखता येतं का, हा प्रश्न पुढे उपस्थित झाला. आणि तेच या तामिळनाडू सरकार आणि तामिळनाडूच्या राज्यपाल यांच्या विवादाचं कारण ठरलं, हे इथं आपलं सांगता शकेल. कारण की घटनेमध्ये विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कोणतीही स्पष्ट वेळेची मर्यादा नमूद नाहीये. याचाच या ठिकाणी गैरफायदा एक प्रकारे तामिळनाडूच्या राज्यपालांनी घेतला की काय, असा अर्थ यातून निघतो. आणि त्याचमुळे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे तो तामिळनाडू सरकारच्या बाजूने लागला, असं म्हणायला जागा होते. का तर घटनेमध्ये स्पष्टपणे वेळेची मर्यादा जरी नमूद केलेली नसली तरी राज्यपालांनी संबंधित विधेयक जे काय ते निश्चित काळासाठी रोखता येऊ शकतं का, किंवा राज्यपालांना अशा प्रकारचे विधेयक जे काय, अशी विधेयकं जी काय ते अनिश्चित काळासाठी रोखता येऊ शकतात का, हे या ठिकाणी विरोधाचं कारण जे काय ते या प्रकरणामध्ये ठरलेलं होतं. तर मग मित्रांनो एक लक्षात घ्या की जर का घटनेमध्ये एखादी गोष्ट नमूद नाहीये किंवा स्पष्ट वेळेची मर्यादा जर नमूद नसेल तर त्याचा अशा पद्धतीने राज्यपालांकडून गैरफायदा घेता राज्यपालांना अशा पद्धतीने त्याचा वापर करता येऊ शकतो का, किंवा त्याचा गैरफायदा घेता येऊ शकतो का, हा सुद्धा एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे. कारण की शेवटी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या किंवा जे काही राज्य सरकार आहे त्यांच्या सल्ल्यानुसार काम करणं अपेक्षित आहे. तर मग अशा वेळेस या ठिकाणी राज्यपालांनी अशी कृती करणं की अनिश्चित काळासाठी ते विधेयक मंजूर न करणं किंवा रोखून ठेवणं हे कितपत योग्य, हा प्रश्न ऑब्व्हियसली सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयातून स्पष्ट केलेला आहे. तर त्यामुळे भलेही या ठिकाणी अशा पद्धतीने घटनेमध्ये नमूद केलं असलं की विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कोणतीही स्पष्ट वेळेची मर्यादा नमूद नाहीये, तरी राज्यपालांनी ही विधेयकं किती काळ रोखून ठेवायची, हाही एक महत्त्वाचा विषय आहे, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मग त्याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयातून केलेला आहे की जो आपल्याला पुढे पाहायचा आहे. त्याबरोबर आपल्याला कलम 201 चाही संदर्भ इथे लक्षात घेण्याची गरज आहे. तो म्हणजे कोणता, की कलम 201 नुसार जेव्हा राज्यपाल एखादं विधेयक राष्ट्रपती यांच्या विचारात राखून ठेवतात तेव्हा राष्ट्रपती यांना खालील पर्याय असतात. मित्रांनो एक लक्षात घ्या की कलम 200 मध्ये मी तिसरा जो पर्याय स्पष्ट केलेला आहे तो काय आहे, की विधेयक राष्ट्रपती यांच्या विचारात राखून ठेवणे. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवणे हा तिसरा पर्याय राज्यपालांकडे असतो. तर त्यामुळे या पर्यायाचा विचार करता कलम 201 मध्ये तरतूद काय केलेली आहे, की जेव्हा राज्यपाल एखादं विधेयक राष्ट्रपती यांच्या विचारात राखून ठेवतात तेव्हा राष्ट्रपती यांना कोणते पर्याय असतात, तर राष्ट्रपतींना या
प्रकारचे खाली पर्याय असतात. राष्ट्रपती विधेयकाला संमती देऊ शकतात, अनुमती देऊ शकतात किंवा विधेयकास संमती देण्याचे राखून ठेवू शकतात. म्हणजे राष्ट्रपतींना हा अधिकार आहे की ते विधेयकाला अनुमती देऊ शकतात, संमती देऊ शकतात किंवा विधेयकास संमती देण्याचे राखून ठेवू शकतात. हाही त्यांच्याकडे पर्याय आहे. जर विधेयक धनविधेयक नसेल, म्हणजे धनविधेयक वगळता जर विधेयक धनविधेयक नसेल तर राष्ट्रपती राज्यपालांना निर्देश देऊ शकतात की ते विधेयक विधानसभेकडे पुनर्विचारासाठी परत पाठवावे. अशा परत पाठवलेल्या विधेयकावर विधिमंडळाने 6 महिन्यांच्या आत पुनर्विचार करून ते पुन्हा संमत केल्यास ते पुन्हा राष्ट्रपतींच्या समोर सादर केले जाऊ शकते. म्हणजे पुन्हा राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी ते सादर केले जाऊ शकते. पण आता पहा मित्रांनो, एक लक्षात घ्या की जेव्हा आपण या टॉपिकचा किंवा जेव्हा आपण या व्हिडिओचा राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब, गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा या दृष्टीने विचार करतो, तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कलम 200 मधली तरतूद, कलम 201 मधली तरतूद आणि कलम 200 किंवा 201 खाली असणाऱ्या संबंध तरतुदी यावर अनेक वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह बेसिसवर क्वेश्चन्सच्या स्वरूपात. तर त्यामुळे आपण कलम 200 मधली जे काही पर्याय दिलेले आहेत राज्यपालांच्या विधेयकावरील अधिकाराच्या दृष्टीने किंवा कलम 201च्या बाबतीत जे पर्याय दिलेले आहेत राष्ट्रपतींच्या विधेयकावरील मंजुरीच्या अधिकाराच्या दृष्टीने त्याची सर्व माहिती ठेवणं गरजेचं आहे. कारण की या कलम 200 आणि 201 मधल्या संबंध तरतुदीविषयी आयोगाने बहुतांश वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे कलम 200 आणि कलम 201 मध्ये तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे. मात्र आता इथं लक्षात घ्या की या कलम 201 नुसार जो उल्लेख मी इथं केलेला आहे की जर का विधेयक धनविधेयक नसेल तर राष्ट्रपती राज्यपालांना निर्देश देऊ शकतात की ते विधेयक विधानसभेकडे पुनर्विचारासाठी परत पाठवावे. अशा परत पाठवलेल्या विधेयकावर विधिमंडळाने किती महिन्यांच्या आत तर 6 महिन्यांच्या आत पुनर्विचार करून ते पुन्हा संमत केल्यास मग ते या ठिकाणी सुधारणेसह असेल किंवा सुधारणेविना असेल तर पुन्हा संमत केल्यास ते पुन्हा राष्ट्रपती यांच्यासमोर सादर केलं जाऊ शकतं. हे इथं आपला विचार घेता येऊ शकेल. तर त्यामुळे इथं जी कालमर्यादा आहे 6 महिन्यांच्या आत कोणाच्या बाबतीत विधिमंडळाच्या बाबतीत विधिमंडळाने 6 महिन्यांच्या आत पुनर्विचार करून त्यावर पुन्हा संमती घेऊन किंवा पुन्हा ते विधेयक संमत करून राष्ट्रपतींच्या विचारात सादर करणं अपेक्षित आहे हे इथं स्पष्ट केलेलं आहे कलम 201च्या स्तरावर. नंतर पहा की आपण या ठिकाणी कलम 200 मधली तरतूद आणि कलम 201 मधली तरतूद दोन्ही तरतुदींचा विचार आपण इथं केलेला आहे. पण जेव्हा आपण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करतो तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या तामिळनाडूच्या राज्यपालाच्या बाबत निर्णय देत असताना एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे. याला ऐतिहासिक असं यासाठी म्हटलं जाऊ शकेल का तर घटनेमध्ये अशा विधेयकांच्या अधिकारांच्या बाबतची जी काही कालमर्यादा आहे, वेळ मर्यादा आहे ती निश्चित नाहीये, नमूद नाहीये. पण तरी देखील या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची वेळ मर्यादा स्पष्ट केलेली आहे निर्णयाच्या स्तरावर. आणि एवढंच नव्हे तर जी विधेयक बऱ्याच काळापासून म्हणजे साधारणपणे 2020 पासून या ठिकाणी प्रलंबित होती त्या विधेयकांना स्वतः सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे. आणि हेच या निर्णयाचं एक वेगळेपण सांगता येऊ शकेल का तर या ठिकाणी संविधानामध्ये ज्या गोष्टी नमूद नाही आहेत त्या नमूद नसताना या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने त्याविषयी अर्थ स्पष्ट केलेला आहे, त्याविषयी निर्णय दिलेला आहे. ही एक सर्वात मोठी बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत दिसून येते. तर नेमका हा निर्णय काय होता सर्वोच्च न्यायालयाचा तामिळनाडूच्या राज्यपालाच्या बाबतचा किंबहुना कलम 200 आणि कलम 201 रचनातून हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय का महत्त्वपूर्ण आहे याविषयीची संबंधित माहिती आपण पुढे इथं घेऊ शकता. तर पहा की तामिळनाडू राज्य विरुद्ध तामिळनाडूचे राज्यपाल या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने खालील महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत. कोणते तर राज्यपालांचे अधिकार आणि वेळ मर्यादा कलम 200च्या बाबतीची ही जी काही टिप्पणी आहे किंवा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा आहे की राज्यपालांचा अधिकार आहे कलम 200 नुसार विधेयकावरील अधिकारांचा वापर ते करू शकतात, विधेयकाच्या मंजुरीच्या बाबतीत अधिकारांचा वापर करू शकतात. तर त्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलेलं आहे की राज्यपालांना विधेयक अनिश्चित काळासाठी रोखता येणार नाहीत. राज्यपालांना कोणतंही विधेयक किंवा विधेयके हे अनिश्चित काळासाठी रोखता येणार नाहीत. कलम 200 अंतर्गत राज्यपालांना व्हेटोचा किंवा नकाराधिकाराचा अधिकार नाहीये आणि त्यांना मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानेच काम करावे लागेल. म्हणजे स्पष्टपणाने सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये असं नमूद केलेलं आहे की राज्यपालांना व्हेटोचा किंवा नकाराधिकार नाहीये आणि त्यांना मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानेच काम करावे लागेल आणि त्यामुळे राज्यपालांना अनिश्चित काळासाठी विधेयके रोखता येणार नाहीत. एवढंच नव्हे तर असंही म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने की जर विधानसभेने विधेयक पुन्हा पारित केले, जर विधानसभेने विधेयक पुन्हा पारित केले आणि ते राज्यपालांसमोर सादर केले तर राज्यपालांना 1 महिन्याच्या आत त्याला संमती द्यावी लागेल. म्हणजे इथं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे राज्यपालांना संमती देण्याविषयीची जी वेळ मर्यादा आहे
ती निश्चित केलेली आहे की जर का विधानसभेने विधेयक पुन्हा पारित केले आणि ते राज्यपालांसमोर सादर केले तर राज्यपालांना 1 महिन्याच्या आत त्याला संमती द्यावी लागेल. यामुळे राज्यपालांचा विवेकाधिकार मर्यादित झाला आहे. जो काही राज्यपालांचा विवेक अधिकार आहे तो या ठिकाणी या निर्णयामुळे मर्यादित झालेला आहे असं म्हणायला जागा होते. का तर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली वेळेची मर्यादा की 1 महिन्याच्या आत राज्यपालांना संमती द्यावी लागेल जर का विधानसभेने विधेयक पुन्हा पारित केले आणि राज्यपालांसमोर सादर केले असेल. तर त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा जो काही निर्णय आहे तो राज्यपालांच्या कलम 200 मधील अधिकाराच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे, ऐतिहासिक आहे असं म्हणायला जागा होते. पण एवढ्यावरच सर्वोच्च न्यायालय थांबलं का तर नाहीये. तर सर्वोच्च न्यायालयाने कलम 201च्याही बाबतीत अशा बाबतीत निर्णय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगता येईल ती म्हणजे कोणती की भलेही सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या अधिकाराच्या दृष्टीतून जर का विधेयक विधानसभेने पुन्हा मंजूर करून राज्यपालांकडे सादर केलं असेल तर 1 महिन्याच्या आत राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली पाहिजे अशी वेळ मर्यादा घालून दिली असली तरी आणखीन एक महत्त्वपूर्ण असा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या दृष्टीने सांगता येईल तो म्हणजे कोणता की तामिळनाडू विधानसभेने पारित केलेली 10 प्रलंबित विधेयके तामिळनाडू विधानसभेने पारित केलेली 10 प्रलंबित विधेयके जी 2020 पासून प्रलंबित होती सर्वोच्च न्यायालयाने मंजूर मानली आणि भविष्यातील विधेयकांसाठी वेळमर्यादा निश्चित केली. किती? 1 महिन्याची. म्हणजे राज्यपालांनी जर अशा प्रकारे विधानसभेने विधेयक पुन्हा पारित केलं असेल आणि राज्यपालांनी सादर केलं असेल तर 1 महिन्याच्या आत त्यांनी त्याला संमती द्यावी लागेल. ही जी काही वेळमर्यादा आहे ती पण निश्चित केली आणि जी काही 10 प्रलंबित विधेयके प्रलंबित होती 2020 पासून ती सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने मंजूर मानलेली आहेत. हे या निर्णयाचा आणखीन एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य सांगता येऊ शकेल किंवा एक महत्त्वपूर्ण असा भाग सांगता येऊ शकेल. तर त्यामुळे वेळेची मर्यादा घातली हे तर आहेच आहे, पण स्वतः सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित विधेयके मंजूर मानली आणि एवढंच नव्हे तर भविष्यातील विधेयकांसाठी वेळमर्यादा निश्चित केली. हेही या निर्णयाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सांगता येऊ शकेल. आणि राहिली गोष्ट या ठिकाणी कलम 201च्या बाबतीत तर राष्ट्रपती यांचे अधिकार आणि वेळमर्यादा कलम 201च्या प्रश्नातून कशा पद्धतीने घेतलेली आहे तेही आपण पाहूया. की या निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेलं आहे की राष्ट्रपती यांनाही विधेयके अनिश्चित काळासाठी राखून ठेवता येणार नाहीत. म्हणजे जी काय राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून विधेयक मंजूर करून राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवलेलं असेल तर अशा बाबतीत सुद्धा राष्ट्रपती यांनाही विधेयक अनिश्चित काळासाठी राखून ठेवता येणार नाहीत. राष्ट्रपती यांना विधेयकावर निर्णय घेण्यासाठी 3 महिन्यांची वेळमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे राष्ट्रपतींना सुद्धा विधेयकावर निर्णय घेण्यासाठी 3 महिन्यांसाठीची वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर राष्ट्रपती निर्धारित वेळेत निर्णय घेत नसतील तर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात परमादेश रिट म्हणजेच रिट ऑफ मॅन्डॅमस दाखल करू शकते. म्हणजे जर का राष्ट्रपती निर्धारित वेळेत म्हणजे कोणत्या वेळेत तर जी काही घालून दिलेली वेळेची मर्यादा आहे 3 महिन्यांची तर या 3 महिन्यांच्या वेळमर्यादेत ते जर निर्णय घेत नसतील तर जे काही संबंधित राज्य सरकार आहे ते सर्वोच्च न्यायालयात रिट ऑफ मॅन्डॅमस किंवा परमादेश रिटच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडू शकते, याचिका दाखल करू शकते. राष्ट्रपती यांना व्हेटो किंवा ज्याला पूर्ण व्हेटो आपण म्हणतो पूर्ण व्हेटो ॲब्सोल्यूट व्हेटोचा अधिकार नाही. राष्ट्रपती यांना पूर्ण व्हेटो किंवा ॲब्सोल्यूट व्हेटोचा अधिकार नाही आणि त्यांनी विधेयकास संमती न देण्याचे किंवा संमती रोखून ठेवण्याचे कारण राज्य सरकारला कळवणे बंधनकारक आहे. जर का कारण नसेल तर सद्भावनेचा अभाव गृहीत धरला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आता पहा की पूर्ण ही जी काही गोष्ट आहे ती आपण योग्य पद्धतीने समजून घेऊया की भले या ठिकाणी राष्ट्रपतींच्या अधिकारांचा विचार करता कलम 201 मध्ये जरी तरतूद केलेली असली की ते विधेयक राखून ठेवू शकतात तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की भले असं तरतूद जरी केली असली तरी ते विधेयक अनिश्चित काळासाठी राखून ठेवू शकत नाहीत. राष्ट्रपती यांना विधेयकावर निर्णय घेण्यासाठी 3 महिन्यांची वेळमर्यादा सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेली आहे आणि जर का निर्धारित वेळेत राष्ट्रपतींनी त्यावर निर्णय घेतला नाही तर राज्य सरकारला रिट ऑफ मॅन्डॅमसनुसार रिट दाखल करता येऊ शकते. पण सर्वात महत्त्वाचा उल्लेख पुढे आणखीन सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये केलेला आहे तो म्हणजे कोणता की राष्ट्रपती यांना पूर्ण व्हेटो ॲब्सोल्यूट व्हेटोचा अधिकार नाही आणि त्यांनी विधेयकास संमती न देण्याचे किंवा विधेयकास संमती रोखून ठेवण्याचे कारण राज्य सरकारला कळवणं बंधनकारक आहे. जर का ते कारण योग्य नसेल विधेयकाला संमती न देण्याचे कारण जर योग्य नसेल तर तो सद्भावनेचा अभाव गृहीत धरला जाईल. जर का ते कारण योग्य नसेल किंवा जर का ते कारण नसेल तर सद्भावनेचा अभाव गृहीत धरला जाईल. आता सद्भावनेचा अभाव गृहीत धरला जाईल म्हणजे नेमकं काय तर सद्भावनेचा अभाव याचा अर्थ मी थोडक्यात इथं कंसात इन ब्रॅकेटमध्ये स्पष्ट केलेला आहे
की एखाद्या व्यक्तीमध्ये दुसऱ्याविषयी चांगुलपणा किंवा सौहार्दाची भावना नसणे. म्हणजे राष्ट्रपती सुद्धा त्या राज्य सरकारच्या प्रती सौहार्दपूर्ण भावनेनं वागत नाहीयेत, चांगुलपणाने वागत नाहीयेत किंवा त्याचा सौहार्दपूर्णपणाने त्या विधेयकाच्या मंजुरीचा विचार करत नाहीत, असा अर्थ घेतला जाईल, असं गृहीत धरलं जाईल, असं या ठिकाणी या सद्भावनेचा अभाव या संकल्पनेचा अर्थ काढता येऊ शकतो. तर त्यामुळे राष्ट्रपती यांना पूर्ण व्हेटोचा अधिकार नाही आणि त्यांनी विधेयकास संमती न देण्याचे कारण राज्य सरकारला कळवणं बंधनकारक आहे आणि जर का कारण नसेल तर सद्भावनेचा अभाव गृहीत धरला जाईल, असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने इथं स्पष्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या की कलम 200 अंतर्गत असणारी सर्वोच्च न्यायालयाची बाजू आणि कलम 201 नुसार असणारी सर्वोच्च न्यायालयाची बाजू, या दोन्ही बाजूंचा जर विचार केला तर कुठेतरी आपल्याला असं दिसून येतं की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या बाबतीत वेळ मर्यादा निश्चित करून सर्वोच्च न्यायालयाने कुठेतरी राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अधिकारांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न जो काय तो केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाच्या द्वारे. आणि अशी मर्यादा आणण्याची वेळ का आलेली आहे, तर आपल्याकडे राजकीय हव्यासापोटी किंवा राजकीय दृष्टिकोनातून या विधेयकांना मंजुरी न देण्याचं जे काही षडयंत्र जे आहे ते केंद्र सरकार असो किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यपाल असो यांच्याकडून वारंवार या ठिकाणी होत आलेलं दिसून आलेलं आहे. म्हणजे हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलं म्हणजे आताचे राज्यपाल असणारे आर.एन. रवीच अशा प्रकारची कृती करत आहेत अशातला भाग नाही आहे. तरी या आधी सुद्धा वेगवेगळ्या सरकारांच्या कालखंडात, मग ते इंदिरा गांधी सरकारचा कालखंड असो किंवा इतर सरकारांचा कालखंड असो, त्याही कालखंडात आपल्याकडे राज्यपालांच्या अशा अनेक प्रकारच्या कृतीविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत. जसं बोंबई खटला हा खूप प्रसिद्ध खटला मग आपल्याला सांगतो की जो राज्यपालांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा खटला म्हणून ओळखला जातो. तर त्यामुळे या निर्णयाच्या द्वारे सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक बाजू मांडलेली आहे, ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. का तर राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या अधिकारावर मर्यादा आणण्याचा दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याच्या माध्यमातून किंवा निर्णयाच्या माध्यमातून मांडलेला आहे. त्याचबरोबर आणखी एक बाजू आपण पुढे पाहूया की जर एखादं विधेयक, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने एवढ्यापुरताच निर्णय दिलेला आहे का कलम 200 आणि 201 च्या रचनातून, तर असं नाहीये. तर सर्वोच्च न्यायालयाने याच्याही पुढे जाऊनच आपल्या निर्णयामध्ये हे क्लिअरिफिकेशन किंवा हे विस्तृत पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे की जर एखादं विधेयक असंवैधानिकतेच्या आधारावर राष्ट्रपती यांच्याकडे पाठवले गेले असेल तर राष्ट्रपती यांनी कलम 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घ्यावा. जर एखादं विधेयक असंवैधानिकतेच्या आधारावर राष्ट्रपती यांच्याकडे पाठवले गेले असेल की संबंधित राज्य विधिमंडळाकडून संमत केले जाणारं विधेयक जे आहे ते असंवैधानिक वाटतंय आणि त्या कारणास्तव या असंवैधानिकतेच्या आधारावर राष्ट्रपती यांच्याकडे ते विधेयक पाठवलं गेलेलं असेल तर राष्ट्रपती यांनी कलम 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घ्यावा. कारण की कलम 143 मध्ये अशी तरतूद आहे की राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे एखाद्या विधेयकाच्या रचनातून सल्ला मागू शकतात आणि अशा वेळेस सर्वोच्च न्यायालय त्यांना सल्ला देऊ शकतं. तर अशा बाबतीत म्हणजे एखादं विधेयक असंवैधानिक रचनातून आहे असं जर वाटत असेल तर त्या आधारावर राष्ट्रपती यांच्याकडे ते पाठवलं गेलं असल्यास राष्ट्रपती या बाबतीत कलम 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम 142 अंतर्गत असलेल्या आपल्या पूर्ण अधिकारांचा वापर करून, कारण घटनेमध्ये कलम 142 ची जी काही तरतूद केलेली आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांच्या दृष्टिकोनातूनच आहे. तर या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निर्णय देताना असं म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम 142 अंतर्गत असलेल्या आपल्या पूर्ण अधिकारांचा वापर करून 2020 पासून प्रलंबित असलेली तामिळनाडू विधानसभेची 10 विधेयके मंजूर झाल्याची जाहीर केली. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूने मंजूर केलेली 2020 पासूनची 10 प्रलंबित विधेयके मंजूर मानली, हे काही उगाचच निर्णय दिलेला अशातला भाग नाही किंवा तसा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाहीये असा अर्थाने तो निर्णय दिलेला नाहीये किंवा ती विधेयके मंजूर केलेली आहे तशातला भाग नाहीये. तर इथंही त्याचं क्लिअरिफिकेशन सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे की एक प्रकारे भारतीय राज्यघटनेच्या कलम 142 अंतर्गत जे काही सर्वोच्च न्यायालयाला पूर्ण अधिकार आहेत तर त्या पूर्ण अधिकारांचा वापर करूनच 2020 पासून प्रलंबित असलेली जी काही 10 विधेयकं आहेत ती 10 विधेयकं मंजूर केल्याचं सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कलम 200, कलम 201 याही तरतुदींविषयी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि आपल्या कलम 142च्या अधिकाराचा वापर करून आपण तामिळनाडू विधानसभेची प्रलंबित 10 विधेयकं मंजूर मानलेली आहेत याचंही स्पष्टीकरण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा हा जो काही निर्णय आहे तो या अर्थाने सुद्धा ऐतिहासिक म्हणायला काही हरकत नाहीये. त्यानंतर तामिळनाडू याबाबतची पार्श्वभूमी. आता पहा की तामिळनाडूमधील या संबंध निर्णयाच्या रचनातून पार्श्वभूमी नेमकी काय होती हेही तर लक्षात घेण्याची गरज आहे. कारण की आपण
या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा या दृष्टिकोनातून जी काही पार्श्वभूमी पाहिलेली नव्हती. मात्र या निर्णयाच्या अनुषंगाने या ठिकाणी या तामिळनाडूतील ही या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे. का? कारण की तामिळनाडू सरकार आणि राज्यपाल यांच्यातील हा वाद विधेयकांना मंजुरी देण्यास विलंब झाल्यामुळे निर्माण झाला होता. हे सर्वज्ञात आहे की राज्यपालांकडून तामिळनाडूच्या सरकारने किंवा तामिळनाडूच्या विधानसभेने जी काही विधेयकं पास केलेली आहेत, मंजूर केलेली आहेत आणि त्या विधेयकांना मंजुरी देण्याबाबत राज्यपालांकडून होणारा विलंब या दृष्टीने हा वाद उपस्थित झाला होता. हे सर्वांना माहीत आहे किंवा सर्वांना ज्ञात आहे. पण यातील बहुतांश विधेयके की जी तामिळनाडू विधानसभेने मंजूर केलेली विधेयके होती, यातील बहुतांश विधेयके हे विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या अधिकारांशी संबंधित होती की ज्यामुळे राज्यपाल व सरकार यांच्यातील तणाव वाढला होता. म्हणजे जी काही तामिळनाडू विधानसभेने 10 प्रलंबित विधेयके होती किंवा जी काही 10 विधेयकं मंजूर केलेली होती, तर त्यातील बहुतांश विधेयके कशाशी संबंधित होती, तर कुलगुरूंच्या अधिकाराशी संबंधित होती. विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या अधिकाराशी संबंधित होती की ज्यामुळे राज्यपाल आणि सरकार यांच्यातील वाद तणाव जो काय तो वाढला होता. मित्रांनो, एक लक्षात घ्या की राज्यपाल हे त्या घटक राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे कुलपती म्हणून भूमिका पार पाडत असतात. म्हणजे विद्यापीठांचे जे काही कुलगुरू आहेत त्या कुलगुरूंचे कुलपती या अर्थाने राज्यपालांची भूमिका असते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. मग अशा या त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या विधेयकांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या ठिकाणी मंजुरी मिळणं हे किंवा मंजुरीस वेळ लागणं हे साहजिक होतं आणि म्हणून बहुतांश विधेयके विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या अधिकाराशी संबंधित असल्यामुळेच राज्यपालांनी त्याला मंजुरी देण्यास वेळ लावला किंवा विलंब लावला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून हा तणाव राज्यपाल आणि सरकार यांच्यात वाढला होता. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत म्हटलेलं आहे की राज्यपालाने संविधानाच्या तत्त्वांचे पालन करावे आणि सरकारच्या सल्ल्यांनी काम करावे. राज्यपालांनी संविधानानुसार काम करणं बंधनकारक आहे. कारण की घटनेमध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीचा विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे असं म्हणता शकेल की भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 असेल, कलम 164 असेल, या तरतुदीचा जर विचार केला तर त्यामध्ये असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की राज्यपालांनी संविधानाच्या अंतर्गत राहून या ठिकाणी जे काही सरकारचा सल्ला आहे किंवा मंत्रिमंडळाचा सल्ला आहे त्याप्रमाणे काम करणं अपेक्षित आहे. कारण की मंत्रिपरिषदेने दिलेल्या सल्ल्यानुसारच राज्यपालांनी काम करणं हे आवश्यक असतं संविधानातील कलम 163 164 तरतुदीचा विचार करता. तर त्यामुळे राज्यपालांनी संविधानानुसार काम करणं हे बंधनकारक आहे असं सर्वोच्च न्यायालयाने या अंतर्गत म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी या निर्णयाचा प्रभाव कसा पडू शकतो किंवा पडलेला आहे याचा जर विचार करायचा तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की या निर्णयामुळे अनेक राज्यांमध्ये राज्यपाल आणि सरकार यांच्यातील विधेयकांवरील वाद सुटण्याची अपेक्षा आहे. म्हणजे तामिळनाडू सरकारच्या या बाबतीत घडलेल्या निर्णयामुळे इतर घटक राज्यांवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो का? तर निश्चितपणे तो परिणाम होऊ शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. का तर अनेक राज्यांमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून RN रवी यांच्यासारखीच भूमिका ठेवली जाते असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाहीये. का तर आपल्याकडे सध्याच्या पातळीवर विचार केला तर केंद्रात आहे भाजपचं सरकार, NDAचं सरकार आणि अनेक घटक राज्यांमध्ये या ठिकाणी इतर प्रादेशिक पक्षांची सरकारे आहेत किंबहुना काँग्रेसचीही सरकारे या ठिकाणी काही घटक राज्यामध्ये आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा राज्यपालांची जर भूमिका अशाच पद्धतीने RN रवी यांच्यासारखी जर राहत असेल तर निश्चितपणे या निर्णयाचा प्रभाव इतर घटक राज्यांच्याही पातळीवर पडण्यास काही हरकत नाही. आणि म्हणून या निर्णयामुळे अनेक राज्यांमध्ये राज्यपाल आणि सरकार यांच्यातील जो विधेयकांवरील वाद आहे तो सुटण्याची अपेक्षा आहे असं मला जागा आहे. केंद्र राज्य संबंधामध्ये पारदर्शिता आणि सहकार्य वाढेल. का तर राज्य सरकारला विधेयकाबाबत माहिती मिळण्याचा अधिकार आहे. कारण की कोणत्या कारणास्तव राज्यपालांनी ही विधेयकं अधिकाधिक काळ प्रलंबित ठेवलेली आहे, त्याच्यावर निर्णय ते घेत नाहीत, त्याला मंजुरी ते देत नाहीत, हेही या ठिकाणी आता या निर्णयामुळे माहिती होऊ शकेल. किंबहुना केंद्र राज्य संबंधामध्ये सुद्धा या निर्णयामुळे पारदर्शिता आणि सहकार्य वाढेल असं म्हणायला जागा वाटते. कारण की सर्वोच्च न्यायालयाने हा एक ऐतिहासिक निर्णय देऊन केंद्र राज्य संबंधामध्ये कसं सहकार्य वाढू शकेल किंवा पारदर्शकता वाढू शकेल यालाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच हा निर्णय संघीय शासन व्यवस्थेला बळकट करतो आणि राज्यपाल राष्ट्रपती यांच्या विवेक अधिकारावर मर्यादा सुद्धा आणतो. तर हाही प्रभाव इथं विचार घ्यायला काय हरकत नाही की संघीय शासन व्यवस्था यामुळे बळकट होणार आहे, अधिक या ठिकाणी प्रभावी होणार आहे, अधिक या ठिकाणी ती सहकारी संघ राज्यवादाला पुढाकार देणारी राहणार आहे आणि त्याचबरोबर राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या अधिकारांवर सुद्धा आणि विशेषतः विवेकाधिकारांवर सुद्धा मर्यादा आणणारा हा निर्णय आहे असाही प्रभाव याचा आपलं सांगता येऊ शकेल. थोडक्यात काय तर हा निर्णय संवैधानिक लोकशाहीच्या तत्त्वांना बळकट करणारा आहे आणि राज्यपाल व राष्ट्रपती यांच्या विधेयकांवरील अधिकारांचा दुरुपयोग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
दुरुपयोग का इथं हा शब्द वापरलेला मी, तर बऱ्याच वेळा आपल्याकडे घटक राज्यांच्या स्तरावर असणारे जे काही राज्यपाल आहेत, ते राज्यपाल अशा अधिकारांचा दुरुपयोग करून या ठिकाणी संबंधित सरकारनं किंवा संबंधित विधानसभेनं मंजूर केलेले विधेयक हे अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवत होते किंवा ठेवत असतात. तर हा जो काही राज्यपालाकडून होणारा दुरुपयोग आहे किंवा किंबहुना राष्ट्रपतींकडून सुद्धा असा दुरुपयोग जर होत असेल, तर तो दुरुपयोग रोखण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि त्याचबरोबर लोकशाहीच्या तत्त्वांना बळकट करणारा हा निर्णय आहे, असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण की संवैधानिक लोकशाहीची जी काही गरज आहे ती कशावर डिपेंड आहे किंवा कशावरती अवलंबून आहे, तर ही जी काही संवैधानिक लोकशाही आहे ती केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्या सहकार्यावर, यांच्या या ठिकाणी केंद्राच्या संबंधांमधल्या सद्भावपूर्ण वातावरणावर या ठिकाणी अवलंबून आहे. तर त्यामुळे संवैधानिक लोकशाहीच्या तत्त्वांना बळकट करणारा हा निर्णय तर आहेच आहे, पण त्याचबरोबर राष्ट्रपती आणि राज्यपालांकडून होणारा अधिकारांचा दुरुपयोग तोही रोखण्यासाठी हा निर्णय अधिकाधिक महत्त्वपूर्ण ठरतोय, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा जो काही निर्णय आहे, तो राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या अधिकारांच्या रचनातून वेळेची मर्यादा निश्चित करणारा तर आहेच आहे, पण त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 142 खाली जो काही सर्वोच्च न्यायालयाचा असणारा पूर्ण अधिकार आहे, त्याचंही अधिकाधिक महत्त्व स्पष्ट करणारा हा निर्णय आहे, असं म्हणायला जागा होते. तर त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी या निर्णयाकडे आपण आगामी कालखंडामध्ये केंद्राच्या संबंधाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल किंवा केंद्राच्या संबंधाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण ढांचा या अर्थाने पाहायला काही हरकत नाही, असं इथं म्हणता येऊ शकेल. तर मित्रांनो, या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण विचार केला, तर आगामी कालखंडात आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा संयुक्त गट ब, गट क पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा किंबहुना राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरूप यालाही या ठिकाणी अनुसरून याचा संदर्भ जो काय तो उपयोगाला ठरू शकतो. त्यामुळे या ठिकाणी या संबंध विषयाचा संदर्भ जर विस्ताराने आपल्याला पाहायचा असेल, तर जो काही मी मागचा व्हिडिओ केलेला आहे तोही पहा आणि याच्याशी संबंधितच असणारा हाही व्हिडिओ आपण या ठिकाणी सलग पाहू शकता, की जेणेकरून आपल्याला हा पूर्ण विषय काय, की तामिळनाडू सरकार आणि तामिळनाडूचे राज्यपाल यांच्यातला हा जो काही वाद आहे, तो वाद या ठिकाणी या 2 व्हिडिओंच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे. त्यामुळे केंद्राचे संबंध आणि तामिळनाडू सरकार हा देखील व्हिडिओ आणि एक प्रकारे घटनेचं कलम 200 आणि कलम 201 व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हाही व्हिडिओ, या दोन्ही व्हिडिओचा एकमेकाशी खूप जवळचा संबंध आहे, किंबहुना हे दोन्ही व्हिडिओ या ठिकाणी एकमेकाशी एकमेकावर या ठिकाणी परस्पर पूरक आहेत असंही म्हटलं तरी चालेल. तर त्यामुळे पूर्ण तामिळनाडू संबंधितची हा जो काही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची पूर्ण अर्थाने पाहणी करायची असेल किंवा अभ्यास करायचा असेल, तर या दोन्ही व्हिडिओंना आपण पाहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केंद्राचे संबंध, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कलम 200 आणि कलम 201च्या स्तरावर राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या रचनात्मक अधिकारावर आलेली मर्यादा आणि त्याचबरोबर कलम 142 भारतीय राज्यघटनेचं सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांचे असणारं महत्त्व, या सर्वांवर या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे या व्हिडिओचा फायदा आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक आणि संयुक्त गट ब, गट क मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा दृष्टीने फायदेशीर ठरेल, असं मी म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ आपण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर याही व्हिडिओला या ठिकाणी अधिकाधिक लाईक करा आणि जाता पुन्हा एकदा विनंती, की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत अशा अनेक व्हिडिओज आपण या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि आणखीन एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो, की आगामी कालखंडात आपण आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 पासून PYQ सिरीज ही पुन्हा या ठिकाणी कंटिन्यू करतोय, कारण की 2017 पर्यंतच्या PYQचा संदर्भ जो काय तो मी आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे. 2018 पासून 2023 पर्यंतच्या बाकीच्याही इतर ज्या काही राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या PYQचा संदर्भ जो काय तो आपण घेऊया, की जेणेकरून उर्वरित जे काही आपले PYQ राहिलेले आहेत त्यालाही आपण पुढे कंटिन्यू करू शकू. तर त्यामुळे 2018 पासून ते 2024 पर्यंतच्या संबंध PYQचा आढावा आपण पुढे या ठिकाणी आगामी व्हिडिओजमध्ये घेणार आहोत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी याचा फायदा आपल्याला संयुक्त गट ब, गट क पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा या दृष्टीने सुद्धा होईल, असं म्हणायला काही हरकत नाही. तर आज या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. धन्यवाद.